न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद उपक्रमाचे आयोजन वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये करण्यात आले होते। या जनसंवाद उपक्रमात दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गणेश नाईक यांचा जनगौरव करण्यात आला। यावेळी आमदार गणेश नाईक यांनी जनतेशी संवाद साधत असताना सांगितले की मागील 20 वर्ष नवी मुंबईमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी मध्ये वाढ होऊ दिली नाही। पुढील 20 वर्ष देखील कोणतीही करवाढ होऊ देणार नाही असा शब्द यावेळी जनतेला दिला। स्वर्गीय दिबा पाटील विकास मंडळ शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे गणेश नाईक यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले। दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 3 वॉर्डच्या लोकांच्या करता हा जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक म्हणून जनसंवाद ठेवला होता। संदीप नाईक पण होते, दशरथ भाऊ, निशांत भगत आणि फशीबाई भगत। एकूणच नवी मुंबईच्या जनतेकरता निर्भयता मिळावी, शांतता मिळावी। जो राष्ट्रावर प्रेम करणारा असेल तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असेल त्या माणसाला निर्भयता मिळणं गरजेचं आहे। ही विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची आहे। त्या अनुषंगाने या शहरामध्ये निश्चितपणे जगाच्या पाठीवर लोक सांगतात की नवी मुंबई ही सर्वसामान्य माणसाला प्रेम करणारी, प्रेम देणारी नगरी आणि त्या नगरीमध्ये शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पाणी पुरवठा, वाहतूक, गार्डन, मैदान, सांस्कृतिक केंद्र या सर्वच गोष्टी नीट व्हाव्यात। एकूणच झोपडपट्टी, गाव, मूलगावठाण आणि LIGमध्ये राहणारे लोकसुद्धा बांधली ना, बेकायदेशीर बांधकाम केलं, परंतु त्या परिस्थितीमध्ये शेवटी रोटी कपडा मकान हा माणसाचा अधिकार आहे आणि ह्या गोष्टी राजाने दिल्या। राजा म्हणजे पूर्वीच्या काळी, आता राज्य करते। त्यांनी एकूण चांगल्या प्रकारचं नियोजन करून सिडको म्हणा किंवा म्हाडा म्हणा या माध्यमातून गोरगरिबांना 500 स्क्वेअर फुटाची घरं विनामूल्य त्या ठिकाणी मिळावीत अशी आमची मागणी आहे। त्यातल्या ज्या प्रकल्पग्रस्त लोकांनी त्याग केलेला आहे, आपल्या जमिनी कोडी मोल किमतीने दिल्या, त्या लोकांनी बांधलेली दुकानं, त्यांनी बांधलेली घरं जितके 8-10 खोल्या असतील तरी त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे, कारण शेवटी त्याचं उत्पन्नाचंच साधन झालेलं आहे। ही बाब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मी कानाला घातलेली आहे आणि तत्वतः देवेंद्रजी फडणवीस, अजितदादासुद्धा एकूण अशा रंजल्या गांधलेल्या लोकांच्या करता निश्चितपणे शासनाने मजबूत अशी योजना करावी या विचारात त्यात आणि भविष्यकालामध्ये त्याच्यातून मार्ग निघेल असा माझा विश्वास। दादा, ह्या तुमच्या देशाचा प्रमुख असतो किंवा विरोधी पक्ष नेता असतो, माझ्याकडे तर आता ते पोलीस दिसायला लागलेत। कधी साधारण गेले मोठे किती एखाद्या महिन्यापासून पूर्वी गणेश नाईक कुठेच दांडकेवाला पोलीस पण माझ्याकडे नव्हता आणि आय एम नॉट वरीड, मला चिंता नाही। उद्याला त्यांना जर वाटत असेल त्यांनी पोलिसांना कळवावं, गणेश नाईकचा बंदोबस्त विड्रॉ करा, I will be happy, no problem. तमाम समस्या आज दी गई है, आर्थिक विकास महामंडळाची मागणी होताना दिसत आहे, यावरती आपली काय? त्याने बाब अशी आहे की
नवी मुंबईमध्ये MIDC, सिडको आणि विविध प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी केल्या अशा घटकांकरता किंवा दिवा पाटील नुसता का नवी मुंबई आणि पनवेलवरूनच्या करता देता नव्हता. प्रकल्पग्रस्त हे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे झाली ती 12.5% योजना ही दिवा पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू ती सगळीकडे आता लागू झाली. आता ती 22.5% परत योजना आलेली आहे आणि म्हणून दिवा पाटील आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली. तिचा पाठपुरावा आम्ही करू आणि राज्य शासनाकडून त्या महामंडळाकरता योग्य निधीसुद्धा मिळू हा विश्वास मी या ठिकाणी देतो. आप गंभीरता से प्रयास करेंगे क्योंकि प्रशासन इन समस्याओं के समाधान के लिए उत्तरदायी नहीं दिख रहा है, गंभीर नहीं. देखिए बात ऐसे आपको सबको विदित है कि 2014 के पहले हर हफ्ते में एक जनता दरबार इधर भरता था, उसी दिन थाना में भरता था. भाईंदर में 15 दिन में भरता था. कल्याण डोंबिवली में 2 महीने में भरता था. ऐसे 3 महीने में 4 महीने में थाना जिला के हर तहसील में मतदार संघ में ऐसे जनता दरबार होते थे. और आपको ऐसा लग रहा है कि जब मैं 95 से लेके 2020 तक खाली महापालिका के हेड ऑफिस में तीन ही बार गया था. लेकिन कोविड-19 के बाद में अभी कल परसों जो मीटिंग हुई वो 80वां मीटिंग था. जैसे कॉरपोरेटर लोग जाते ऐसे उस ढंग से सब मेरे साथी लोगों को लेके जाते हैं. और मैं बोल रहा हूँ कि प्रशासन बिल्कुल ढम नहीं है, उसमें से रास्ता निकल रहा है. पानी का प्रॉब्लम है वो भी सुलझ रहा है, इलेक्ट्रिक का सुलझ रहा है. अभी गणपति आए तो रास्ते अच्छे होने चाहिए. महापालिका के अधिकारियों को मैंने बोला है कि भाई जो लोग गणपति के लिए जगह मांगेंगे तुरंत उनका अर्जी लेके उनको जगह देने की बंदोबस्त करो. MSC वाले अधिकारी को बोला है कि जो भी टेम्पररी मीटर मांगेंगे उनको मीटर देने की बात करो. जिस ढंग से ये शहर पूरी तरह से स्वास्थ्य के साथ रहेगा उसके लिए हमारा सबका प्रयास है. और मैंने अभी मेरे वक्तव्य में बोला है कि ये जो कोविड कालखंड में जो जनता के हम सेवा कर पाए उसमें प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया का भी बहुत बड़ा योगदान है. उस वक्त में कोरोना के कालखंड में लोग मरते थे, उस वक्त में हमारे साथ आपके लोग भी आए. महापालिका का स्वच्छता कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, इन्होंने भी मेहनत की. इट्स नॉट क्रेडिट ऑफ ए वन सिंगल पर्सन, ये सभी के मेहनत का फल है. और आगे चल के ऐसे मेहनत से ये शहर उभरते रहेगा, उसमें कोई शक नहीं. आपला नागरी सत्कार करण्यात आला, काय ऊर्जा आणि प्रेरणा देऊन नाही बाब असे की मी काय बोललो तो सत्कार मी नवी जनतेला अर्पण करतो. त्याचं कारण असं आहे की नवी मुंबईच्या जनतेने चांगल्या प्रतिनिधींना जर त्या ठिकाणी निवडून दिले तर त्या ठिकाणी चांगला कारभार होऊ शकल नसतं. मी फक्त माझ्याबरोबरच्या पक्षाचे लोक चांगले आहेत असं माझं म्हणणं नाही. अन्य पक्षामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, त्या लोकांचं सुद्धा या शहराची उभारणी करता मदत होते आणि भविष्यकाळामध्ये अशी सगळ्यांची मदत घेताच हे शहर मोठं होईल. सर, या सामाजिक संस्थेला पुढील वाटचालीसाठी आपण काय शुभेच्छा द्याल? दशरथ भगत, निशांत भगत, खुशीबाई या सर्वांच्या माध्यमातून हे ते 3 वॉर्ड नाही, दशरथ भगत ह्या नवी मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दशरथ भगतांचं काम आहे आणि ते भविष्यकाळामध्ये प्रज्वलित होत राहील, गतिमान, शक्तिमान होईल, प्रकाशमय होईल असा माझा विश्वास आहे. थँक्यू. नवी मुंबईचे कुटुंब प्रमुख नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची आयडेंटिटी सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आज ह्या ठिकाणी संवाद कार्यक्रमसाठी उपस्थित राहिले. हा जो जनसंवाद कार्यक्रम जनतेशी संवाद करण्यासाठी ते आले होते. जनतेच्या विविध समस्या, मग त्यामध्ये वाढच्या समस्या, विविध नागरी समस्या आणि त्यासोबत मच्छीमारांच्या समस्या, मग ते विद्युत महामंडळ असेल, MSCB असेल, शौचालय असेल, विरुंगला केंद्र असेल, असे विविध अनेक समस्या. मग ते भूखंड आरक्षण भूखंड ठेवले पाहिजे, सिडकोच्या संदर्भामध्ये गरजेपोटी बांधकाम असेल, जमीन मालकी, मग ग्रामीण भाग, शहरी भाग आणि झोपडपट्टी भाग, अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी, या सर्व समस्या, सर्व सूचना या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला. आणि जो विविध शहरी भाग, ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी भागातल्या विविध ज्या काही समस्या होत्या, सूचना होत्या, अशा अनेक शिष्टमंडळ प्रभागातील आणि इतर
अनेक मंडळी या ठिकाणी आपलं निवेदन दिलं आणि त्या सूचना त्यांच्या नाईक साहेबांनी त्यांच्या स्वीकारल्या. निवेदन स्वीकारलं. आम्हाला अपेक्षा आहे अशी आहे की जे नागरिक आपल्या अपेक्षेने आलेले आहेत, आशेने आलेले आहेत, मग तो मच्छीमार बांधव असेल, मग तो ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल किंवा झोपडपट्टी भागातला असेल, असे सर्व घटकातले नागरिकांनी त्यांनी आपापल्या समस्यांचे निवेदन दिलेलं आहे. आम्हाला आशा आहे की नाईक साहेबांच्याच माध्यमातून या समस्या सुटतील.